नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर जो अभिनंदनाचा प्रस्ताव आहे त्यानिमित्ताने विविध पक्षांचे नेते जे आहेत ते भाषण करत आहेत. नरेंद्र मोदींचं मंगळवारी भाषण झालं संध्याकाळी आणि त्या अर्थातच राहुल गांधींनी जे काही भाषण करून त्याच्यामध्ये मुद्दे उपस्थित केले त्याविषयी ते बोलले. पण एकूणच सरकारचं जे काम आहे या सगळ्या गेल्या 10 वर्षातलं म्हणा किंवा आत्ता हे नवीन सरकार आल्यानंतर त्यांच्या काय काय योजना आहेत, पुढच्या काळामध्ये भविष्यात ते काय काय करणार आहेत याविषयी त्यांनी सांगितलं. आणि जे राष्ट्रपतींनीसुद्धा आपल्या अभिभाषणामध्ये सांगितलं त्याचाच एक प्रकारे आढावा त्यांनी घेतला. आता या सगळ्या एकंदरीत अधिवेशनाकडे जर पाहिलं तर नरेंद्र मोदींचं हे जे भाषण झालं त्यावेळेला राहुल गांधी अगदी शांतपणे हे भाषण ऐकत असताना पाहायला मिळाले. म्हणजे विरोधकांकडून आपण पाहिलं की आत्तापर्यंतच्या विविध अधिवेशनांमध्ये नरेंद्र मोदींनी भाषण करायला उभं राहिलं की त्याच वेळेला प्रचंड गोंधळ घालायचा, आरडाओरडा करायचा, घोषणाबाजी करायची आणि त्यांना भाषण करू द्यायचं नाही नीटपणे. हे सातत्याने होत असलेलं आपण पाहिलेलं आहे. अगदी म्हणजे राहुल गांधीसुद्धा आक्रमक असायचे, सगळे विरोधक आक्रमक असायचे, मग पुढे येऊन घोषणाबाजी करायची, राहुल गांधी त्यांना प्रोत्साहन देत आहेत असं एक चित्र आपल्याला पाहायला मिळायचं. पण हे जे आत्ता अधिवेशन आहे याच्यामध्ये नरेंद्र मोदी हे भाषणाला उभे राहिले त्यावेळेला मात्र अशा पद्धतीची घोषणाबाजी झाली नाही. मध्ये मध्ये काही लोकांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला पण ते फारच कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालं. फार काय त्याच्यामध्ये ते प्रभावी नव्हतं तो विरोध जो आहे तो. यावेळेला मात्र राहुल गांधीसुद्धा बराच वेळ हे भाषण ऐकतायत. कुठेही ते मधूनच सभात्याग करून बाहेर निघून गेलेत आपल्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत, असं काही चित्र दिसलं नाही. नरेंद्र मोदी जे ते सगळा हा आढावा घेत होते आणि त्यावेळेला असं वाटलं की हे पहिलंच अधिवेशन आहे इतक्या दिवसांमधलं की राहुल गांधींनी कोणताही विषय असा उपस्थित केला नाही की ज्याच्यामधनं गदारोळ निर्माण होईल, गोंधळ घातला जाईल आणि नंतर मग मोदी त्याच्यावर काय बोलणार याविषयी उत्सुकता असेल. यावेळेला मोदींचं भाषण झालं पण त्याच्यामध्ये मोदी राहुल गांधी यांनी केलेला हा अमुक एखादा गंभीर आरोप आहे आणि काहीतरी एक नरेटिव्ह सेट करण्याचा राहुल गांधींनी प्रयत्न केला आणि त्याच्यावर आता मोदी काय बोलत आहेत, सरकारची काय भूमिका मांडत आहेत याविषयी कोणतीच उत्सुकता नव्हती. मोदींनी नेहमीप्रमाणे भाषण केलं पण यावेळेला अर्थातच त्यांनी जोरदार प्रहार केला नाही विरोधकांवर. कारण विरोधकांनीच कुठेही आत्तापर्यंतच्या भाषणांमध्ये स्वतः राहुल गांधींचंही भाषण असेल त्यात कुठेही सरकारविरोधात प्रचंड मोठा काहीतरी काहूर माजवले असं अजिबात दिसलं नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींनी सुद्धा चिमटे काढले, मध्येच काही टोमणे मारले, एवढ्यावरच ते मर्यादित राहिलं. मग प्रश्न निर्माण होतो की विरोधक एवढे ढेपाळलेले का आहेत, काय नेमकं निराशेचं कारण आहे. कारण लोकसभेचा जेव्हा निवडणुका झाल्या, निकाल हाती आले तेव्हा प्रचंड आनंद झाला होता सगळ्यांना की आता हे काही दिवसांनी काही महिन्यांनी सरकार कोसळणार. कारण भारतीय जनता पार्टीलाच जास्त जागा मिळालेल्या नाही आहेत, 240च जागांवर त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे. म्हणजे आता येत्या काळामध्ये कोणतरी त्यांच्या NDAमधनं फुटेल आणि आपल्याला पुन्हा एकदा सरकार स्थापन करता येईल असं एक साधारण चित्र तेव्हा होतं. पण या सगळ्यावर काय नेमकं झालेलं आहे, कोणी पाणी फेरलेलं आहे की राहुल गांधी जे आहेत त्यांच्याकडे काही मुद्देच उरलेले नाहीत आणि त्यांच्याकडे मुद्दे नसल्यामुळे अर्थातच सत्ताधारी पक्षही फार काही आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही आहेत, प्रहार करताना दिसत नाहीत विरोधकांवर. ते सगळं घडलेलं आहे ते अमेरिकेमध्ये जे एकूण सगळं वातावरण बदललेलं आहे त्याचे परिणाम आहेत. आज डोनाल्ड ट्रम्प जे आहेत त्यांचं सरकार तिथे आलं आहे आणि ते सरकार आल्यावर जे काही बदल तिथे घडलेले आहेत ते बदल पाहिले तर त्याचा हा परिणाम आपल्याला आपल्या इकडच्या अधिवेशनामध्ये दिसून येतोय. ट्रम्प आल्यानंतर किंवा ट्रम्प येण्याची तिकडे जेव्हा शक्यता जी आहे ती निर्माण झाली त्यावेळेला तिकडून जो एक सातत्याने भारतामध्ये विशेषतः भारतातल्या विरोधी पक्षांना, राहुल गांधींना, काँग्रेसला जो एक मुद्द्यांचा पुरवठा केला जात होता की हा मुद्दा घ्या आणि त्याच्यावर
त्या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारवर टीका करा, काऊर माजवा, आंदोलनं हाती घ्या, देशामध्ये कसं अराजक निर्माण झाले अशी परिस्थिती निर्माण करा, असं एक सातत्याने एक पुरवठा तिथून केला जात होता. पण ते यावेळेला दिसून आलं नाही. आणि याचं कारण म्हणजे जॉर्ज सोरोस यांच्याकडून जे फंडिंग होत होतं ते आता का बहुतेक झालेलं नाही आहे ह्या वेळेला. तेच पूर्णपणे ढेपाळलेले आहेत. आणि का ढेपाळले तर ट्रम्प यांचं सरकार आले. जो बायडेन यांचं सरकार असेपर्यंत सोरोस यांचा उत्साह दांडगा होता. पण आत्ता आपण पाहिलं ट्रम्प हे येणार, राष्ट्राध्यक्ष होणारे निश्चित झाल्यानंतर जो काही पुरस्कार वितरण सोहळा होता ज्याच्यामध्ये सोरोस यांना पुरस्कार देण्यात येणार होता, सर्वोच्च पुरस्कार तिकडचा, तर तो स्वीकारायला ते येऊ शकले नाहीत, आले नाहीत. याचं कारण पुरस्कार स्वीकारून करणार काय? आपल्याला अशा पद्धतीने विविध देशांमधली सरकारं डळमळीत करण्यासाठी जे काही ताकद देणारं सरकार पाहिजे ते सरकार तर आलेलं नाही. ते सरकारच आलं नाही. आणि असं सरकार आले जे आपल्याला आता ज्यांच्यामुळे घाशा गुंडाळावं लागणार. त्यामुळे सोरोस यांनी त्या पुरस्कार वितरणाला जायचं टाळलं होतं. आणि ट्रम्प आल्यानंतर ती हिंडेनबर्ग ही जी कंपनी होती तिनेही टाळं लावलं स्वतःला. आता आपल्यापाशी नवीन काय आयडिया नाही आहेत, आपल्यावर आता खूपच कामाचा बोजा पडला, त्यामुळे आपल्याला शेवटी कंपनी बंद करावी लागली, असे या कंपनीचे जे प्रमुख होते अँडरसन त्यांनी सांगितलं. ते कारण निश्चितपणे काहीतरी देत आहेत. पण ट्रम्प यांचं सरकार आल्यानंतरच कशी काही कंपनी बंद पडली, जी इतके दिवस अदानींच्या विरोधात काहूर माजवत होती संपूर्ण जगभरात, आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठं नुकसान अदानी यांना सहन करावं लागलं, शेअर्स त्यांचे पडले, ती कंपनीच बंद झाली. मी किती आश्चर्यजनक गोष्ट आहे की जी कंपनी एवढ्या मोठ्या उद्योगपतीला जागतिक स्तरावरच्या सळोके पळो करून सोडण्याच्या प्रयत्नात होती, त्या कंपनीने स्वतःला टाळं लावून घेतलं. सोरोससुद्धा जे आहेत ते पूर्णपणे एकूणच या सगळ्या पटावर कुठेतरी दिसत होते. निधी पुरवणं आणि भारतामध्ये कसं सरकार डळमळीत होईल, अराजक निर्माण होईल, या दृष्टीने प्रयत्न करणं, हे सगळं बंद झालं. आणि मग यावेळेला राहुल गांधींना कदाचित कोणता मुद्दाच सापडला नसेल, नाही तर प्रत्येक वेळेला मग कोणत्या तरी अदानींच्या मुद्द्यावरनं त्या ठिकाणी रान उठवायचं, आक्रमक धोरण पत्करायचं आणि कुठेतरी सरकारला कोंडीत आणण्याचा प्रयत्न करायचा. पेगॅससचा मुद्दा उपस्थित करायचा, कधी राफेलचा मुद्दा उपस्थित करायचा, कधी सेबीवर शंका घ्यायची, असं सातत्याने सुरू होतं. आपण पाहिलं प्रत्येक अधिवेशनात ते सुरू होतं. पण यावेळेला ते झालं नाही. नरेंद्र मोदींनी, तुम्हाला आठवत असेल की हे अधिवेशन जे अर्थसंकल्पीय सुरू झालं त्यावेळेला पहिल्याच दिवशी जे भाषण केलं, संसदेमध्ये नव्हे संसदेच्या बाहेर, त्यावेळेला त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. हे पहिलंच अधिवेशन असं माझ्या स्मरणातलं आहे किंवा त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीतलं आहे ते पंतप्रधान झाल्यानंतर, की ज्यावेळेला कोणताही विदेशातून मुद्दा उपस्थित झालेला नाही, कोणताही असा मुद्दा त्या ठिकाणी चर्चेला नाही आहे की ज्याच्यामुळे संसदेवर त्याचा कुठेतरी प्रभाव पडेल, त्याचं प्रतिबिंब उमटेल, असा एकही मुद्दा नाही. असं पहिलंच अधिवेशन आहे असं मोदी म्हणाले. आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता की यावेळेला पहिल्यांदाच असा कोणताही मुद्दाच नाही आहे. अगदी अदानींच्या मुद्द्यावर सुद्धा राहुल गांधी त्यांचंही भाषण झालं, त्यावेळेला अदानींच्या मुद्द्यावर खूप भांडतायत, आरडाओरडा करतायत असंही पाहायला मिळालं नाही. कारण त्या अदानीचा मुद्दा उचलून धरायचा तर त्याला कोणतरी पुरवठा, त्या मुद्द्यांचा पुरवठा करणारं असं कुठे अमेरिकेतून कोणतरी पाहिजे होतं. पण ते कोणी त्यांना सपोर्ट दिलेलं नाही, कोणी ते पाठबळ दिलेलं नाही. मग मुद्दा कोणता उचलायचा? त्यामुळे राहुल गांधी हे चीनच्या विषयावर आले आणि जवळपास 45 मिनिटांच्या भाषणात 34 वेळेला चीनचा उल्लेख त्यांनी केला. चीन कसा पुढे चाललेला आहे, चीन कसा आपल्यापेक्षा प्रबळ होतोय, हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. आणि तो काय फारसा तेवढा चर्चेतला विषय नव्हता आत्ताचा. म्हणजे त्यांच्याकडे मुद्दे नव्हते राहुल गांधींकडे की कोणत्या मुद्द्यावर सरकारची कोंडी करायची. अर्थात हे अत्यंत दुर्दैवी आहे की भारतातला विरोधी पक्ष भारतातले मुद्दे, भारतातल्या लोकांच्या समस्या याच्याविषयी बोलण्यापेक्षा कुठल्या तरी परदेशात आलेला अहवाल असेल, परदेशात आलेली बातमी असेल, एखाद्या संघटनेने त्या ठिकाणी केलेलं काहीतरी रिसर्च असेल, त्या आधारावर इकडे सरकारला कोंडीत आणण्याचा प्रयत्न करतो. हे दुर्दैवी चित्र आहे. भारतातल्या लोकांचे काय समस्या असतील
त्यावर सरकारची कशी कोंडी करता येईल याचा विचार खरं तर विरोधी पक्षांनी करायला पाहिजे. पण ते एवढे आता कमकुवत दिसून आले की आपल्याला आता कोणीच कोणता एखादा मुद्दा देत नाही आहे, कुठूनही तसा मुद्दा मिळत नाही आहे. अमेरिकेतलंच सरकार बदललं असल्यामुळे आता आपल्यासमोर काही पर्यायच नाही. त्यामुळे राहुल गांधींचं भाषण जे आहे ते फिकं झालं. त्या ठिकाणी कोणताही मुद्दा त्यांच्याकडे नव्हता आणि तोच मुद्दा जो आहे तो नरेंद्र मोदींनी उपस्थित केला होता की हे पहिलंच अधिवेशन आहे ज्यावेळेला असा विदेशातून कोणताही मुद्दा आलेला नाही. आणि त्यामुळे इतके सगळी अधिवेशनं आपण पाहिली विविध वर्षांमध्ये, त्या अधिवेशनामध्ये जो गोंधळ व्हायचा तो गोंधळ ह्यावेळेला मोदींच्या भाषणादरम्यान झालाच नाही. शांतपणे राहुल गांधी भाषण ऐकतायत मोदींचं, मोदीसुद्धा चिमटे काढतायत, टोमणे मारतायत. एवढ्यावरच ते सगळं झालेलं पाहायला मिळालं. करून करून भागलेले आहेत हे सगळे विरोधक जे आहेत. वेगवेगळी सगळी परदेशातून आलेली माहिती, तिथून आलेले अहवाल, त्याच्यावर रान उठवण्याचा प्रयत्न करणारे हेच विरोधक आता मात्र थकलेले आहेत असं दिसून येते. आता कदाचित ते प्रतीक्षेत असतील कोणती तरी एखादा असा मुद्दा मिळतोय का आणि त्या मुद्द्यावर पुन्हा रान उठवता येते का. त्यामुळे ती म्हण आहे, करून करून भागले आणि देवपूजेला लागली. पण सध्या तरी ते काय देवपूजेला लागलेले नाहीत. पण एवढं सगळं करून थकलेले मात्र जरूर आहेत. आणि आता सरकारची कोंडी कशी करायची या दृष्टीने त्यांचं विचारचक्र सुरू असेल. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.